नमस्कार आणि गुड मॉर्निंग फॅमिली. मी रीमा. मी स्वयंपाकाची कामं करते आणि ह्या घरामध्ये आज एक नवीन रेसिपी बनवणार आहे आणि तीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव. तर ह्या स्ट्रीट स्टाईल तवा पुलावची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. अगदी झटपट, लगेचच होणारी, टेस्टी, चटपटी, झणझणीत रेसिपी, तवा पुलावची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी मी हे 1.5 बाउल तांदूळ घेतला आहे. तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. हा बासमती राईस घेतला आहे, जो लांब लांब मस्त होतो असा शिजून. तो धुवून घेतल्यानंतर 2-3 पाण्याने भांडं भरून पाणी घेतलं आहे. त्यात हळद आणि मीठ टाकलं आहे आणि भात शिजायला ठेवला आहे. भात शिजल्यावर आपण त्याचं पाणी काढून घेणार आहोत. भात शिजेपर्यंत मी इकडे लसणाच्या काही पाकळ्या, त्यानंतर कांदा, शिमला मिरची, टॉमॅटो, हिरवी मिरची आणि भिजवलेल्या पाण्यामध्ये भिजवलेल्या लाल मिरच्या, ह्या सगळं आपल्याला लागणार आहे. तर तीच आपण आता तवा पुलावची तयारी करणार आहोत. तर सर्वात आधी मी हे लसूण सोलून घेते. लसणाच्या 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत मी. मोठ्या मोठ्या पाकळ्या आहेत त्यामुळे 7-8 घेतल्या आहेत. बारीक लसणाच्या पाकळ्या असतील तर 10-12 घ्या आणि मस्त सालं काढून घ्यायची. मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या मिक्सरच्या भांड्यात टाकल्या. त्यानंतर 1 तास मी ह्या लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या, 5 ते 6. या लाल मिरच्या टाकून हे सगळं मी ग्राइंड करून घेतलं. एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आपल्याला. आता ही पेस्ट बाजूला ठेवून आपण बाकीचे कटिंग चॉपिंग करून घेऊया. तर एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आणि तो असा लांब लांब चिरून घेतला. आपला भात शिजेपर्यंत आपण ही तयारी करून घेऊ आणि त्यानंतर पटापट आणि झटपट असा हा तवा पुलाव आपण बनवणार आहोत. तर असा लांब लांब पातळ पातळ कांदा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर असाच लांब लांब पातळ पातळ मी टॉमॅटो चिरून घेतलेला आहे. टॉमॅटो पण एक मोठ्या साईजचा घेतलेला आहे. 1.5 वाटी तांदूळ आहे आणि शिजून हा भात डबल होतो बासमती तांदळाचा. त्यानंतर शिमला मिरची घेतलेली, 1 शिमला मिरची घेतली, ती पण आपल्याला पातळ आणि लांब लांब अशी कापून घ्यायची. सगळी कटिंग चॉपिंग झाल्याच्या नंतर आपण फोडणी करणार आहोत. थोडीशी कोबी लागणार आहे आपल्याला, ती पण आपल्याला पातळ पातळ लांब लांब अशी कोबी कापून घ्यायची आहे. थोडंसं रंग येण्यासाठी आपण ह्याच्यात बीटरूटचा पण वापर करणार आहोत. तर पुढे तुम्हाला या रेसिपीत कळणारच आहे की मी ह्याच्यामध्ये काय काय टाकते आणि किती झटपट आणि टेस्टी, झणझणीत अशी ही रेसिपी बनून तयार होते. तर तवा पुलाव ह्याआधी पण तुम्ही खूप बनवला असेल, पण असा रंग आणि अशी टेस्ट म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही तवा पुलाव बनवला तर खूपच टेस्टी होतो आणि कलर पण खूप छान येतो. तर मी एक कढई घेतली, कारण तवा पुलाव आपण बनवतोय पण तेवढा मोठा तवा इकडे कामावर नाही आहे, त्यामुळे एक मोठ्या साईजची कढई घेतली. त्यामध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तेल टाकलं. तेल आणि बटर दोन्ही व्यवस्थित तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालणार आहोत. सगळे मसाले, मिरची, कांदा हे तुम्ही किती प्रमाणामध्ये बनवताय तवा पुलाव ह्यावर कमी जास्त होऊ शकतं. मसाला, मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता. जिरं आपलं मस्त, जिऱ्याचा रंग बदलल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता चांगला कढईत नाचायला लागल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा. असा लांब लांब पातळ चिरलेला कांदा टाकला आणि मस्त कांद्याचा रंग असा चेंज झाला. कांदा असा थोडासा सोनेरी गोल्डन ब्राऊन झाल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो घालणार आहे. पण कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. तर खूपच झटपट ही रेसिपी होते आणि तुम्हाला पण माझ्या रेसिपी बघायला आवडतात म्हणून मी माझ्या चॅनलवर आता ही नवीन सुरुवात केलेली आहे रेसिपी टाकायची. तर तवा पुलाव तुम्ही ह्याच पद्धतीने बनवता का? तुमची तवा पुलाव बनवण्याची पद्धत वेगळी आहे, मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते पण मला कमेंट करून सांगा. मला खूप खूप सपोर्ट करत जावा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता तुम्ही कांद्याचा रंग थोडासा बदलल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकतो आहे. तर हा पूर्ण एक अख्खा टोमॅटो आपण घेतलेला मोठ्या साईजचा, तो देखील मी ह्याच्यामध्ये छानपैकी परतून घेतला आहे. ह्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आता शिमला मिरची टाकणार आहोत. तर भाज्या आपण ह्याच्यामध्ये आधी काय बॉईल वगैरे करून घेतलेला नाही आहे, ह्याच्यामध्येच सौते करून घ्यायच्या आहेत. खूप छान चव लागते ह्या तवा पुलाव. तुम्ही अशा पद्धतीने तवा पुलाव नक्की करून बघा. आपला कांदा टोमॅटो छान फ्राय झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 1 शिमला मिरची म्हणजेच कॅप्सिकम टाकलेली आहे. मीडियम साईजची कॅप्सिकम होती, अशी लांब लांब पातळ पातळ कापून घेतली आणि व्यवस्थित आपण ह्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. त्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं, थोडंसं म्हणजे झाकण पूर्ण ठेवायचं. 2 मिनटं पण नाही, 1 मिनटासाठी हे झाकण ठेवायचं. त्यानंतर लगेच झाकण काढायचं. तर बघू शकता आपल्या शिमला मिरची तर काय लगेच सॉफ्ट होते. आपल्याला काही जास्त शिजवायच्या नाही आहेत भाज्या, फक्त थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत. तर असे व्यवस्थित हलवल्यानंतर आपल्या भाज्यांचा रंग बदललेला आहे. त्यानंतर ही कोबी टाकायची. तर कोबी अशी बारीक लांब लांब अशी मी चिरून घेतलेली आहे. कोबी टाकून पण आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपली छानपैकी या सगळ्या भाज्या मिक्स झालेल्या आहेत.
ह्या भाज्या आपल्याला अशा छान परतून झाल्याच्या नंतर आपल्याला शेवटी भात टाकायचा आहे, पण त्याआधी आपण हे जे वाटण केलेलं आहे, जे लाल मिरची, हिरवी मिरची आणि लसणाची आपण जी पेस्ट केलेली होती, ती पेस्ट आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. या पेस्टमुळे रंग पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान येते. आणि ह्या लाल मिरच्या आपण 1 तास आधी भिजवल्या तरी चालतात. आणि जर तुम्हाला भिजवायला वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यातनं लगेच काढून ह्या लाल मिरच्या टाकू शकतात. तर लाल मिरच्याची पेस्ट टाकल्यानंतर हे बीटरूट, किसलेलं बीटरूट 2 चमचे टाकलेलं आहे मी. छोटे 2 चमचे असतात ना, ते 2 चमचे मी बीटरूट किसून ह्याच्यात टाकलेलं आहे. त्यानंतर हे हिरवे मटार जे आहेत ते मी थोडेसे बॉईल केलेले आणि ते हिरवे मटार पण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि छानपैकी मिक्स झाल्याच्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड करणार आहोत. आणि किसलेला बीटरूट टाकल्यामुळे ह्याचा रंग अजून छान आला आहे, असं लाल भडक दिसतं आहे. लाल मिरचीमुळे पण छान रंग आला आहे. त्यानंतर हा पावभाजी मसाला आहे, मी इथे 1 टेबलस्पून पावभाजी मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता. तर पावभाजी मसाला टाकल्यानंतर मी इकडे टाकत आहे हळद. तर हळद आपण आपला भात किती आहे, तांदूळ किती आहे त्या हिशोबाने टाकू शकतो. त्यानंतर ही धणा पावडर टाकलेली आहे, 1 चमचा धणा पावडर टाकली आणि अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे. आणि त्यानंतर लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार. आणि हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्या कढईमध्ये सगळ्या काय भाज्या आणि मसाले सगळे एकत्र झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. हा तवा पुलाव खूप झटपट होतो, सर्वांना आवडतो, खूप टेस्टी लागतो. आणि अचानक जर तुम्हाला काय बनवायचं सुचत नसेल तर तुम्ही हा तवा पुलाव नक्की बनवू शकता. थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, एकदम थोडंसं, तुम्ही बघू शकता. फक्त आपला मसाला आणि भाज्या सगळ्या एकत्र एकजीव होण्यासाठी आपण थोडंसंच पाणी टाकणार आहोत. त्यानंतर हे सगळं परत एकदा हलवून मिक्स करून घेणार आहोत आणि 1 मिनिटासाठी आपण इथे झाकण ठेवणार आहोत, कारण की तो जो मसाले आपण ते सगळे टाकलेले ते आपल्या भाज्यांना लागतील. त्यानंतर झाकण काढून इथे कसुरी मेथी टाकलेली आहे, अर्धा चमचा. कसुरी मेथी नक्की टाकायची, त्यामुळे पण आपल्या तवा पुलावला खूप छान चव येते आणि खूप छान फ्लेवर येतो. त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. तर आपली ही प्रक्रिया, हा जो मसाला भाजतो ना आपण, तीच प्रक्रिया खूप महत्त्वाची असते. त्यामुळेच तवा पुलावला खूप छान चव येते. तुम्ही हे मसाले भाजताना, परतताना अजिबात घाई करायची नाही आहे. आणि त्यानंतर ना हा जो शिजलेला भात आहे, हळद मीठ टाकून आपण शिजवलेला आहे, तो आपण ह्याच्यात ॲड करतो आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. तर हा तवा पुलाव करण्यासाठी जर तुमच्याकडे मोठा तवा असेल तर एकदम बेस्ट. मग तर चव आणि फ्लेवर एकदम छान होणार आहे. खरंच स्ट्रीट स्टाईल, मला स्ट्रीट बोलायला थोडासा त्रास होतो, स्ट्रीट स्टाईल पुलाव जो असतो तशीच चव लागणार आहे. जर तुमच्याकडे मोठा असेल आणि तव्यावर ही सगळी रेसिपी जर तुम्ही बनवली तर स्ट्रीट स्टाईल पुलाव तुमचा हा मस्तपैकी टेस्टी असा तयार होणार आहे. पण बघा मी कढईत पण किती छान मोकळा असा स्ट्रीट स्टाईल पुलाव केलेला आहे. तर हा नंतरनं खाताना पण तुम्ही, जर तुमच्याकडे नसेल ना मोठा तवा, खाताना तुम्ही तव्यावर टाकून थोडंसं बटर टाकून असा परतून हलवून खाऊ शकतात. खूप छान चव लागते. तर जवळपास आपला हा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव रेडी आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत लिंबाचा रस. तर लिंबाचा रस अर्धा लिंबू घेतला आहे मी आणि त्या अर्ध्या लिंबाचा रस मी टाकलेला आहे ह्याच्यामध्ये आणि छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे. ह्यानंतर आपण थोडंसं बटर आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची की आपला हा तवा पुलाव रेडी आहे. तर बघू शकता तुम्ही, रंग पण खूप छान आलेला आहे आणि टेस्टी खूप जास्त झाला होता. मी मॅडमना आणि सरांना विचारला की तवा पुलाव कसा बनला होता, तुम्हाला आवडला का? तर त्यांना माझी ही रेसिपी खूप आवडली. ते म्हटले की तवा पुलाव खूप छान बनला होता. तर तयार आहे आपला स्ट्रीट स्टाईल तवा पुलावची रेसिपी. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एकदा अशी तवा पुलावची रेसिपी नक्की बनवून बघा. तुम्हाला असं वाटेल खरंच स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव खूपच टेस्टी बनतो आणि तुम्हाला पण ही रेसिपी नक्की आवडेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप सपोर्ट करा. तर आपला अगदी 10 मिनिटात तयार होणारा हा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. खूप सारी कोथिंबीर टाका, कोथिंबीरीमुळे टेस्ट पण छान येईल आणि आपला तवा पुलाव एकदम मस्त रंगीबिरंगी दिसेल. म्हणजे आपला लाल भडक असा तवा पुलाव आणि त्याच्यावर हिरवी कोथिंबीर. तर तयार आहे आपली ही तवा पुलावची रेसिपी. झटपट टेस्टी झणझणीत असा तवा पुलाव रेडी आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.